जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामींच्या जन्मस्थानी आपण आलेलो आहोत। हे समर्थांचं जन्मस्थान पहिल्यांदा आदिलशाहीमध्ये होतं, नंतर निजामशाहीमध्ये ते गेलं आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी या तालुक्याच्या क्षेत्रामध्ये जाम समर्थ हे तीर्थक्षेत्र या स्वरूपात प्रकाशात चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे। परिसरामध्येच सूर्याजी पंतांचे वडील आले आणि तिथे राम मंदिराची स्थापना त्यांनी केली। हे राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्याच्यातल्या ज्या मूर्ती आहेत त्या तंजावरच्या कारागिरांनीच पहिल्यांदा बनवलेल्या होत्या। समर्थांच्या गडावरच्या जशा मूर्ती आहेत रामाच्या, तशाच या मूर्ती होत्या, पण काळाच्या ओघामध्ये त्या गुप्त झाल्या आणि आता ह्या नवीन मूर्ती बसवलेल्या आहेत। आपण ह्या मूर्तीकडे बघितलं तर असं लक्षात येईल की रामाच्या उजव्या हाताला सीता आहे। क्वचित असं दिसतं सीता म्हणजे डाव्या हाताला पाहिजे, पण इथं उजव्या हाताला सीता आहे। त्याचा श्लोकही तसाच, सीता ही उजव्या हाताला आहे, वामांकारूढ नाही, असं वर्णन या श्लोकामध्ये आहे। या स्थानाचं त्याच्यामुळे वेगळेपण असं आहे की इथं जेव्हा नवपरिणीत पती पत्नी येतात, दाम्पत्य येतं, त्यावेळेला या राम मंदिराच्या पुढच्या चौथऱ्यावर पत्नीनं उभं राहायचं असतं आणि पतीनं त्यांना नमस्कार करायचा असतो महामायेच्या स्वरूपामध्ये। याच राम मंदिरामध्ये आपल्याला समर्थांनी तूप संपलं असताना विहिरीतून, पाण्याच्या विहिरीतून ज्या कळशीतून पाणी काढलं आणि तूप म्हणून त्या सगळ्या पंक्तीला पुरवलं गेलं, ती कळशी देखील आपल्याला बघायला मिळेल। समर्थांच्या दंडामध्ये मारुती होते। हा मारुती, दंडातला मारुती याच मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळेल। इथं सध्या समर्थ वंशजांच्या पैकी व्यवस्थेसाठी लोक आहेत। नानासाहेब देवाना जेव्हा समजलं की जाम समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचं जन्मस्थान आहे, तेव्हा नानासाहेब देव धुळ्याहून जांभेला आले। त्यांच्याबरोबर चौंडे महाराज होते आणि त्यांनी हे स्थान पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की इथं समर्थांचं जन्मस्थानी काही मंदिर, मूर्ती उभी केली पाहिजे। जाम तेव्हा निजामशाहीमध्ये होतं, पारतंत्र्यामध्ये संपूर्ण भारत तेव्हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता। सुदैवाने देव हे ब्रिटिश काउन्सिलचे लोकनियुक्त सभासद होते आणि त्यांना निजामाकडं वारंवार सरकारी कामाच्या निमित्ताने जावं लागायचं। अर्थात ब्रिटिशांचे ते लोकप्रतिनिधी असल्या कारणानं निजामाकडे त्यांचा वट मोठा होता
निजामाचे खाजगी सचिव जे होते ते वीर वामनराव नाईक हे देवांचे त्यामुळे तिथं मित्र बनले. आणि हे वामनराव नाईक जेव्हा उन्हाळ्यामध्ये काश्मीरला जात असत तेव्हा धुळ्याला देवांच्याकडे मुक्काम होता. योगायोग असा की देवांचे काका आताच्या संभाजीनगरला राहत होते. त्यांची शेत जमीन वगैरे होती, म्हणजे ते निजामाचे रयत होते. देवाने त्या काकांच्याकडनं काकांचा फायदा घेऊन निजामाचे रयत आपण आहोत असं सिद्ध केलं. त्यानंतर या वामनराव नाईकांच्याकडून त्यांनी निजामाशी संधान बांधलं आणि समर्थांचं मंदिर बांधण्याची परवानगी मिळवली. एवढं मोठं भाग्य आहे बघा. तेव्हा नानासाहेब देव म्हणजे आदिलशहानी चाफळचं मंदिर बांधायला समर्थांना जशी परवानगी दिली रामाचं मंदिर बांधण्यात, तसं देवाना निजामाने राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचं छत्रपतींच्या गुरूंचं मंदिर बांधायची परवानगी दिली. त्यानंतर निजामाची परवानगी मिळाल्यानंतर हे मंदिर बांधायला देवानी सुरुवात केली. भाडा तो घेतला होता. साफसफाई दरवर्षी जाऊन ते आणि चौंडे महाराज त्या भागाची सगळी साफसफाई करत असत. नंतर त्याचा नकाशा काढून तो कुलकर्ण्यांचा वाडा, त्याच्यातली बाळंतिणीची खोली, त्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये खाटलं बाजलं कुठं ठेवलं असेल, त्या बाजल्यावर नारायण अणुबाईंच्या पोटी जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा जमिनीवर त्याला ठेवलं असेल, त्या जमिनीवर कुठं ठेवलं असेल याचा नकाशा देवानी तयार केला. आणि मग तिथे त्या समर्थांच्या मूर्तीची स्थापना करण्याचं ठरवलं. मंदिर बांधायला सुरुवात केली. मंदिराचं बांधकाम वासुदेवराव गोगटे हे त्यावेळेला नानांचे सहकारी होते. नानासाहेब गोगटे त्यांचा मुलगा हे नुकतेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन धुळ्याला आले होते. त्यांनी ह्या मंदिराचं बांधकाम केलं. या मंदिराचं बांधकाम अत्यंत सुंदर आहे. मी शिखर वगैरे बघितलं, अगदी घडीव असा दगड आहे. भाग्य असं की या परिसरामध्ये दगडाची खाण देवांना सापडली आणि त्या दगडाच्या खाणीतून घडीव दगड तयार करून त्याच्यावर हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिराचा कळस आपण बघाल एकदम चढा असा आहे. ही जी मूर्ती आपण पाहतो आहोत समर्थांची मूर्ती, ही सातारकरांच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट अशी आहे की आमच्या पंतप्रतिनिधींनी ही बनवून घेतलेली आहे. संगमरवरी मूर्ती आहे. त्या मूर्तीचा सगळं आकारमान कसं असावं, कसं असेल, समर्थ कसे दिसत असतील, हे नानासाहेब देव आणि बाळासाहेब पंतप्रतिनिधी या दोघांनी मिळून ठरवलेलं आहे. गडावर आपण गेला असाल तर समर्थांची आपण कुबडी बघितली असेल. ही काखेमध्ये बसणारी कुबडी आहे. या कुबडीवरून त्यांनी काखेचं हे ठरवलं, प्रमाण ठरवलं आणि नंतर समर्थांची उंची ठरवली. त्या उंचीच्या बरोबर निम्मी अशा उंचीची ही समर्थांची मूर्ती आहे. एका दगडातून घडवलेली ही मूर्ती आहे. त्याच्या खालचा चौथरा देखील एका दगडातून बनवलेला आहे. ही मूर्ती पंतप्रतिनिधींनी स्वतःच्या देखरेखीखाली अतिशय उत्तम काळजीपूर्वक अशी बनवलेली आहे आणि ती मूर्ती औंध होऊन म्हणजे सातारहून ती परतूरला स्टेशन रेल्वेने पाठवली गेली. ही सुंदर मूर्ती पहिल्यांदा रामनवमीच्या दिवशी त्याचा प्रतिष्ठापना होती. ती पाडव्याच्या आधी जांभेला आणण्यात आली आणि राम मंदिरामध्ये ठेवण्यात आली. रामनवमीच्या दिवशी
त्या मूर्तीची मिरवणूक राम मंदिरापासून जांब मंदिरापर्यंत, समर्थ मंदिरापर्यंत काढण्यात आली. आलोट गर्दी होती. त्यावेळच्या मुंबई प्रांतामध्ये 40 परगणे होते. या 40 परगण्यातून त्या ठिकाणचे विद्वान असे वैदिक ब्राह्मण सगळे बोलवलेले होते. सगळ्या वेदांचा अभ्यास करणारे असे ते ब्राह्मण होते. संपूर्ण जांबेमध्ये प्रत्येक घरामध्ये पाहुणे बाहेरून आले राहिले होते. आपल्याला आश्चर्य वाटेल, निजामानी हैदराबादहून मनमाडपर्यंतची रेल्वे त्या दिवशी त्या कालखंडामध्ये मोफत ठेवलेली होती. ज्यांना जांबेला जायचे आहे त्यांच्यासाठी. आपण कल्पना करू शकतो की त्यावेळेला नवा काळ, नंतर हैदराबाद हेराल्ड, त्याच्यानंतर केसरी या दैनिकांनी विशेषांक काढले होते आणि या सगळ्या जांबेचं कार्यक्रमाचं वर्णन भारतभर पोचेल अशी व्यवस्था केलेली होती. हे सगळे वैदिक ब्राह्मण होते. ठिकठिकाणी समर्थांच्या प्रत्येक ग्रंथाचं पारायण 9 दिवस चाललेलं होतं. ही मिरवणूक इतकी प्रचंड होती, गर्दी होती, ऊन होतं आणि या उन्हामध्ये देवाने वर्णन केले की कदाचित आकाशात देव देखील मिरवणूक पाहण्यासाठी दाटी झाली असेल देवांची. पण सगळ्यांचं लक्ष समर्थांच्या मूर्तीकडे होतं. आकाशातल्या देवाकडे पाहणार कोण असं देवानी म्हटलं. ती मूर्ती समर्थ मंदिरामध्ये आणली. त्याच्यानंतर त्या मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. त्याला अभिषेक तिथं करण्यात आला आणि नंतर मग त्या चौथऱ्यावर ती मूर्ती स्थानापन्न करण्यात आली. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता समर्थ जांबेमध्ये पुन्हा प्रकट झाले. ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना जी झालेली आहे ती मी मागाशी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे समर्थांनी ज्या खोलीमध्ये, बाळंटिणीच्या खोलीमध्ये जिथं त्यांना पहिल्यांदा जमिनीवर ठेवलं गेलं असेल त्यावर तो चौथरा आहे आणि त्याच्यावर ही मूर्ती बसवली. आता हा गाभारा जो आहे हा जवळ 25 फूट रुंद, 25 फूट चौरस, म्हणजे 25 फूट चौरस असा आहे आणि त्याच्या बाहेर मोठा सभामंडप आहे. या सभामंडपामध्ये ही सगळी चित्र समर्थांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, 21 निवडक प्रसंग घेऊन अत्यंत उत्तम कला दर्शन घडणारं अशा ह्या जीवन दर्शन समर्थांचं या चित्रामधून घडेल अशी हे आहे. प्रदक्षिणेसाठी मोठा मार्ग आहे. पाठीमागे संध्येसाठी खोली आहे. नंतर देवाची वस्त्र वगैरे ठेवण्यासाठी, सामान ठेवण्यासाठी खोली आहे आणि त्याला लागूनच अण्णा भागवतांनी खोली त्यांच्या बहिणीच्या आणि आईच्या स्मृतीसाठी बांधली. तिला आता त्यांनी ध्यान मंदिर असं म्हटलेलं आहे. तिथं त्या ध्यान मंदिरामध्ये आपण ध्यानासाठी बसू शकतो. शेजारी दास विश्रामधाम ही अहिल्याबाई होळकरांनी बांधून दिलेली एक धर्मशाळा, या संस्थांसाठी म्हणून बांधून दिलेली धर्मशाळा आहे. आणि आता हा परिसर पुष्कळ मोठा आहे. राहण्यासाठी खोल्या आहेत, स्वयंपाकघर आहे आणि बँकेची त्या ठिकाणी सोय केलेली आहे. अशा प्रकारे हा फार सुंदर परिसर या भागात आहे. समर्थ मंदिराची रचना ही बहुतांश राम मंदिराच्या धर्तीवरच आहे. म्हणजे मुख्य गाभारा, त्याच्यापुढे सभामंडप, त्याच्यापुढे प्रदक्षिणेचा मार्ग, कडेला ओऱ्यामध्ये घरं, राहण्याची सोय
आणि राम मंदिरामध्ये बळद वगैरे आहे धान्य साठवण्यासाठी. समर्थ मंदिरामध्ये तसं काही नाही आहे. राम मंदिरामध्ये प्रदक्षिणा सुरू झाली की आपण रामाच्या शेजघराच्या खोलीचे तिथे येतो. तिथं रामाचं शेजघर म्हणून आहे, त्याच्या खाली एक तळघरही आहे आणि वर एक पलंग ठेवलेला आहे. इथं या समर्थ वंशजांच्या परंपरेमध्ये एक साध्वी होत्या. त्यांचा मारुतीला रोज दर्शन घेण्याचा त्यांचा नियम होता. वयोमानामुळं त्यांना मारुतीच्या दर्शनाला जाणं किंवा अशक्तपणामुळं प्रकृतीमुळे शक्य झालं नाही. तेव्हा मारुतीराय समोरच्या कोनाड्यामध्ये सारवलेल्या जागा होते तिथं प्रगट झाले आणि या कोनाड्यामध्ये अजूनही आपल्याला त्या मारुती प्रगट झालेल्या मारुतीरायांचं दर्शन घडतं. समर्थ मंदिराची पूजा अर्चा